डोकेदुखी, गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. वादळी वारा व गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे खानापूर, आटपाडी, तासगाव मतदारसंघातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील मतदारसंघातील शेतीच्या झालेल्या विदारक स्थितीबाबत सविस्तर पत्र देण्यात आल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले. आज आमदार सुहास बाबर यांनी मुंबई येथे विधिमंडळात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. खानापूर व आटपाडी तालुक्यात गारपिटीमुळे प्रचंड शेतीचं नुकसान झाले. शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या द्राक्ष बागा, डाळिंब, केळी व अन्य पिकांचं अतोनात नुकसान झालंय. अंदाजे 2000 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली. माझ्या मतदारसंघातील शेतकरी या निसर्गाच्या अवकृपेमुळे अक्षरशः हतबल झालाय. त्यामुळे या शेतकऱ्याला सरकारच्या वतीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी केल्याचे आमदार सुहास बाबर यांनी सांगितले. खानापूर तालुक्यात खानापूर, जखीनवाडी, बेनापूर, सुलतानगादे, रामनगर, शेडगेवाडी, करंजे, मोही, धोंडेवाडी, बानुरगड, ताडाचीवाडी, कुसबावडे, हिवरे, पळशी, बलवडी, खानापूर व पोसेवाडी तसेच आटपाडी तालुक्यातील आटपाडी, तडवळे, तळेवाडी, पात्रेवाडी, माळेवाडी, काळेवाडी, शेटफळे, करगणी, हिवतड, भिंगेवाडी, बनपुरी, खरसुंडी, नेलकरंजी, मिटकी, बाळेवाडी, गोमेवाडी, धावडवाडी, मानेवाडी, कानकात्रेवाडी, औटेवाडी, वलवण, चिंचाळे, घरणिकी, पिंपरी बुद्रुक, पडळकरवाडी, घाणन, झरे, विभूतवाडी, कुरुंदवाडी, गोळेवाडी, जांभुळणे आणि पारेकरवाडी या गावांना अवकाळी व गारपिटीचा मोठा फटका बसलाय. याबाबत कृषी खात्याने अहवाल दिलाय. तरी देखील आपण वस्तुनिष्ठ पंचनामांचे आदेश करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून कोलमडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशी मागणी कृषी मंत्र्यांकडे केल्याचे आमदार सुहास बाबर यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.